नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज दिनांक आहे 17 फेब्रुवारी 2025 आणि आज आपण सखाराम मंचकराव सामाले मालेटाकळी तालुका जिल्हा परभणी येथे ऊसाची लागवड करणार आहोत। तर हे पहा रोप आहे 15005। तर हे रोप आपण मागून घेतलं आहे। हे रोप आपल्याला येऊन पडले मित्रांनो इथं 3.5 रुपयाला जवळपास। रूट झोन पहा याचं, आणि या रोपाची आपल्याला लागवड करायची आहे। रूट झोन पहा याचं, आलं लक्षात? रूट झोन चांगला आहे, छान आहे। आता याचं आपल्याला निरोगी व्यवस्थापन करायचं आहे। हे रोप मागवलं आहे आम्ही 8000 आणि आपल्याला 2 एकर ऊस लावायचा आहे। तर 2 एकर ऊसासाठी आपल्याला 5x2 हे अंतर घ्यायचं आहे। 5x2 या अंतरावर आपल्याला या ऊसाची लागवड करायची आहे। तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे डेपो खत तयार करणं, पायाभरणी खत याला देणं। म्हणजे पायाभरणी खत जर आपण दिला तर त्याचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट एक नंबर होईल। तर पायाभरणीसाठी आम्ही 7 दिवस ते 10 दिवस अगोदर डेपो खत तयार केला होता। हे दाखवतो तुम्हाला। हे पहा डेपो खत तयार केला आहे आपण, किती मस्त खत तयार झालाय, एक नंबर है ना। हां, एक नंबर खत तयार झालाय, जबरदस्त। याच्यामध्ये काय आहे मित्रांनो, याच्यामध्ये आहे नत्र, स्फुरद, पालाश मुख्य अन्नद्रव्य, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर दुय्यम अन्नद्रव्य, जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन मायक्रोन्यूट्रन्स। अशा पद्धतीनं यामध्ये सर्व प्रकारचे खत आहेत। आणि दुसरी गोष्ट, हे खत ज्यावेळेस आपण तयार केला त्यावेळेस याच्यामध्ये रासायनिक खत मुख्य अन्नद्रव्य, रासायनिक खत दुय्यम अन्नद्रव्य आणि रासायनिक खत मायक्रोन्यूट्रल, आणि त्यासाठी याचं चांगल्या प्रकारे विघटन व्हावं, याचे स्फोटिंग व्हावं, म्हणजे याचे जे केमिकल बॉन्ड असतात ना ते बॉन्ड तुटावेत आणि त्या खताचं चांगलं विघटन व्हावं। कशामध्ये? या सेंद्रिय खतामध्ये। शेणखत घेतलं आहे ना इथं, सेंद्रिय खतामध्ये। तर यासाठी आपण घेतलं होतं बायोपॉवर आणि ह्युमस। तर ह्युमसमध्ये काही नॅचरल घटक आहेत आणि बायोमिक्समध्ये ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, सुरमोनो, ट्रायकोडर्मा, पीएसबी आणि केएमबी, आणि काही बुरशी आहेत, फ्रीडी पण आहे, ट्रायकोडर्मा आहे। अशा प्रकारे इथं आपण या खतामध्ये सगळं काही मिक्स केलं आहे। आणि हा खत आता आपल्याला ऊस लावते वेळेस ऊसाच्या मुळाच्या सानिध्यामध्ये द्यायचा आहे, आलं लक्षात? तर अशा प्रकारे योग्य व्यवस्थापन करून आपण लागवड करून घेऊया आणि पाहूया की आपल्याला उत्पादन तिथं कसं मिळतं। तर आमचं उद्दिष्ट आहे मित्रांनो, हे ऊस आपल्याला जे लावायचं आहे प्लॉट, तर याचं उद्दिष्ट आहे, याचं लक्ष्य आहे 150 टन एकरी ऊस उत्पादन 150 टन कसं घेता येईल याकडे आपण काटेकोरपणे लक्ष देणार आहोत। तर पाहूया, चला तर आपण जाऊया आता आपल्या शेताकडं। सरी कशी ओढली, कशी भिजवली बघूया। तर मित्रांनो, जिथं ऊस लावायचा आहे त्या शेताकडं आपण चाललो आहोत। शुद्ध बीजापोटी फळे, रसाळ गोमटी, अशा पद्धतीनं योग्य कल्टिवेशन करून त्या रानामध्ये शुद्ध बीजाची लागवड करणे आणि बीज प्रक्रिया करूनच रोपं लावावीत। हे पहा मित्रांनो, आपण आलो आहोत जिथं ऊस लावायचा आहे त्या ऊसाच्या रानामध्ये।
लेटर आहे 20 mm आपण इथं या सरीमध्ये आतरून घेतलं आहे। सरी जवळपास आपण पाडली आहे 1.5 फूट खोल झाली आहे सरी आणि हे रान भिजून घेतलं आहे। आपली सॉइल थोडीशी लालसर काळी आणि पांढरी आहे। याच्यामध्ये पोटॅशियमची भरपूर मात्रा इथे मिळते आपल्याला। तर इथं आता हे रान आपण भिजून घेतलं आहे। रान भिजून घेतला। आता इथं आपल्याला 5x2 या अंतरावर मार्किंग करून घ्यायचं आहे। आलं लक्षात? 5x2 या अंतरावर इथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मार्किंग करून तिथे रोपाची लागवण करायची। कशी लागवण करायची? जे आपला खत आहे ना, आपण जे बेसल डोस बनवला आहे तो बेसल डोस घेऊन यायचा। तो बेसल डोस एका टोपल्यामध्ये रोपं घेऊन यायची आणि 2 फूट मार्किंग करून या सरीमध्ये 2 फूट मार्किंग करून इथं कुदळीनं खड्डा करायचा। कुदळीनं खड्डा करायचा आणि त्या खड्ड्यामध्ये मिक्स बेसल डोस टाकायचा। आलं लक्षात? आणि त्याच्यावर रोप ठेवायचं आणि परत ही माती त्यावर ढकलायची आणि एक सरी लागवण झाली की सरळ या लेटरनं पाणी सोडून द्यायचं। म्हणजे रोपाचं जे रूट झोन आहे ना, ते रूट झोन जास्त दाबायचं नाही। आणि ते जर दाबलं ना तर मुळे आपल्या दबतील आणि मुळ्या डॅमेज होतील आणि आपले रोप डंपिंग होतील। तर याची काळजी घ्या लावते वेळेस आणि योग्य व्यवस्थापन करूनच ऊसाचं लागवण करा। मार्किंग करून ऊसाची लागवण करा। शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी याचं पण याच्याकडे लक्ष द्या। जे आपण बेसल डोस पहिला दिला आहे कसा तयार करा हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, ते पहा आणि त्यानंतर आपल्या शेतामध्ये तसा बेसल डोस पायाभरणी खताचा पहिला डोस तयार करून घ्या। म्हणजे जिथं आपल्याला आपल्या ऊसाला 20% खतं लागू व्हायची तिथं 80% खतं कशी लागू होतात त्या डेपो बेसल डोसमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। अशा पद्धतीनं इथं मार्किंग करून लागवण करून घ्या। तर मित्रांनो पुढे पाहूया आपण। लावते वेळेस पण दुसरा व्हिडिओ मी बनवतो। आज 9 सव्वा 9 वाजले आहेत, अजून मजूर आले नाहीत। पाहूया। सक्सेस पद्धतीनं 150 टन ऊसाचं ॲव्हरेज इथं आपल्याला कसं काढायचं ते आपण या प्लॉटमध्ये पाहणार आहोत। थँक्यू मित्रांनो, धन्यवाद।